नमस्कार सगळ्यांना. आज शुक्रवारचा जो आपला माहितीपर किंवा करमणुकीचा कार्यक्रम होतो, यातील एक पुष्प सादर करणार आहेत डॉक्टर वृंदाताई कौजलगीकर. आणि आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण शंखनादाने त्याची सुरुवात करतो. त्याप्रमाणे मी विनंती करतो आरतीताई प्रभूने आणि विजयराव डेंगे यांना की शंखनाद आपण करावा आरतीताई प्रभूने. विजयराव डेंगे. वा वा, सुमधुर आणि शुभ शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. आरतीताई प्रभुणे आणि विजयराव डेंगे दोघांचेही खूप खूप आभार. सर्वप्रथम एक डिजिटल माध्यमातून आपण डॉक्टर वृंदाताईंची ओळख करून घेऊया. कारण वृंदाताईंचा संबंध, संपर्क, नातं आपल्या संस्थेशी अगदी अगोदर पासूनच आहे. तर ही ओळख आपण अगोदर करून घेऊया. आजचा विषय आहे लक्ष्मीबाई टिळक आणि सादर करणार आहेत डॉक्टर वृंदाताई कौजलगीकर. हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. वृंदाताईंची ओळख करून घ्यायची म्हणजे शिक्षण MA, BEd, एम फिल ला विषय होता गोतावळा एक मूल्यमापन आणि डॉक्टरेट PhD ला विषय होता 1960 नंतरची मराठी ग्रामीण कादंबरी. त्या निवृत्त प्राध्यापिका, खालसा महाविद्यालय माटुंगा, मराठी विषयाच्या प्राध्यापक आणि सेवानिवृत्ती 2010 ला घेतलेली आहे. त्यांची काही प्रकाशनं आपण बघूया. कथासंग्रह मनरेखा, याला महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अनुदान आहे. या पुस्तकाच्या 3 आवृत्त्या निघाल्या आहेत. आपल्या समोर 3 मुखपृष्ठ आहेत. कविता संग्रह आहे गंध मनाचा, त्याचंही मुखपृष्ठ आहे. एकांकिका लेखन उनाडक्या, आपल्या ह्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे एक एक ज्या त्यांच्या क्वालिटीज आहेत त्या उलगडल्या जात आहेत तिकडे. प्रबंध जो PhD ला केलेला आहे मराठी ग्रामीण कादंबरी उगम आणि विकास, त्याचा हे पुस्तक रूपात प्रकाशन आहे. प्रबंधाचे पुस्तक रूप. कथासंग्रह आहे त्यांचा कथावृंद म्हणून. एवढी प्रकाशनं झाल्यानंतर आपण येतो त्यांचे TV आणि आकाशवाणीवरचे कार्यक्रम. सुनेच्या राशीला सासू या शरद उपाध्ये यांच्या तासभर टीव्हीवर घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात कुटुंबासह सहभाग. आकाशवाणीवर विविध विषयांवर त्यांची व्याख्याने झालेली आहेत. नाटक आचार्य अत्रे यांच्या पाणीग्रहण या नाटकाचे पुनर्जीवन त्याच्या दिग्दर्शन भूमिका या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत. उनाडक्या या एकांकिकेचे लेखन, दिग्दर्शन आणि भूमिका सादर. रसरंजन या साहित्यातील 9 रसांवर आधारित कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन, भूमिका. पाऊले चालती या ज्येष्ठ नागरिक संघ दशकपूर्ती कार्यक्रमात 54 कलाकार घेऊन संस्थेची वाटचाल दाखवली, त्याचे लेखन, निवेदन आणि दिग्दर्शन.
वारी जीवनात आनंद भारी या संत साहित्यावरील कार्यक्रमांचे लेखन, दिग्दर्शन, निवेदन 56 कलाकारांचा समावेश. लग्नाची बेडी, तुझं आहे तुझं पाशी या नाटकात भूमिका केल्या आहेत. पाहुणा येता मंडळा या एकांकिकेचे दिग्दर्शन व भूमिका केलेली आहे. जनन जन्म के फेरे आणि 16 जानेवारीची रात्र या दोन्ही एकांकिकेत भूमिका केलेल्या आहेत. सभ्य गृहस्थ हो, संशय कल्लोळ, तुझे आहे तुझं पाशी, लग्नाची बेडी, थँक्यू मॅडम या नाटकातून भूमिका आणि पारितोषिके प्राप्त केलेली आहेत. एक कथाकार म्हणून त्यांच्याकडे बघूया. लोकप्रभा, नव उद्घोष, ध्यास इत्यादी दिवाळी अंकातून कथा, कविता, लेख प्रकाशित आहेत. तसेच कथा लेखनाची अनेक पारितोषिके प्राप्त आहेत. आता कथेनंतर कथा कथनवर जाऊया, कारण कथा कथनाचे अनेक कार्यक्रम त्या करतात, अनेक प्रयोगी झालेले आहेत. आपल्याकडे दिलासा विरंगुळा केंद्रात जेव्हा आपण जननी आशिष कंपाऊंड मध्ये डोंबिवली जिमखान्याच्या समोर भेटत होतो, तेव्हा त्यांचे प्रत्यक्ष 2 कार्यक्रम झाले आहेत. ऑनलाईन 2 कार्यक्रम झालेले आहेत. सूत्रसंचालन, गाण्याच्या मैफिलींचे सूत्रसंचालन, कवी संमेलनाचे सूत्रसंचालन, विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, व्याख्याने, विविध विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्याने. एक प्राध्यापक आहेत, त्यामुळे दिलेल्या वेळात दिलेला विषय समोरच्या दिलेल्या ऑडियन्सला पूर्णपणे कसा कळेल ही क्षमता त्यांच्याकडे आहे. सामाजिक कार्य, आता त्यांचं 2010चं आपण जरी रिटायरमेंट बघितलं आहे, निवृत्ती बघितली आहे, पण सामाजिक कार्य एवढं अवाढव्य आहे. जिजाऊ ज्येष्ठ नागरिक महिला संघ अध्यक्ष होत्या त्या 2019-20. जेवढं आपण वाचू ना, त्यांचा एक स्वभाव आहे की सामाजिक कामात ते स्वतःला वाहून तर घेतात आणि त्यांच्याकडे ते सातत्य आहे वर्षानुवर्षांचं. ज्येष्ठ नागरिक संघ रघुवीर नगर भारतातील पहिला ज्येष्ठ नागरिक संघ, त्याच्या त्या 2018 आणि 19ला अध्यक्ष होत्या. समन्वय समिती ज्येष्ठ नागरिक संघ सहकार्यवाह 2019 आणि 2019 ते 22 आणि कार्यवाह 2023 ते 25. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे डोंबिवली शाखा कार्यकारिणी सदस्य 2019 ते 22 आणि 2023 ते 25. डोंबिवली ग्रंथ संग्रहालय डोंबिवली पश्चिम कार्यकारिणी सदस्य 2019 ते 22, 2023 ते 26. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण सहकार्यवाह 2003 ते 2010 आणि कार्यवाह 2011 ते 2013. काव्यरसिक मंडळ सहकार्यवाह 2008, कोकणी मराठी साहित्य परिषद कार्यकारिणी सदस्य 2013 ते 16, डोंबिवली साहित्य सभा आजीव सभासद. अखिल महिला परिषद डोंबिवली पश्चिम आजीव सभासद, ब्राह्मण सभा आजीव सभासद. इतर सहभाग, अनेक संस्थातून प्रमुख पाहुणे व कार्यक्रमांचे अध्यक्षपद भूषवले आहे. आदिवासी पाड्यांना भेटी दिल्या आहेत. वधूवर मेळाव्यांचे आयोजन केलेले आहे. 2016 पासून ध्यास या दिवाळी अंकाचे संपादन त्यांच्याकडे आहे. अनेक स्पर्धांसाठी परीक्षक म्हणजे वक्तृत्व, कथाकथन, निबंध लेखन स्पर्धा वगैरे. त्यांचे काही पुरस्कार बघूया. उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार 2012 हा कांचनगौरी पतसंस्था डोंबिवली मधून दिला आहे. नवदुर्गा सन्मान 2015 टिळकनगर विद्यालय डोंबिवलीने दिलेला आहे. राज्यस्तरीय साहित्य रत्न पुरस्कार 2018 साहित्य प्रेमी मंडळ सोमेश्वर नगर पुणे इथे दिलेला आहे. ज्येष्ठ नागरिक सन्मान 2018 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने दिला आहे. उत्कृष्ट महिला कार्यकर्ता पुरस्कार 2019 नांदेडला फेस्कॉमच्या 33व्या फेस्कॉम अधिवेशनात प्रदान केला आहे. फेस्कॉम ही जी संस्था आहे ही महाराष्ट्रभरातल्या
किंवा त्याच्या बाहेरच्याही असतील, सगळ्या ज्येष्ठ नागरिक संघांना समन्वय करणारी आहे आणि त्याच्याशी डोंबिवलीचा खूप जवळचा संबंध आहे. मगाशी जो उल्लेख केला की डोंबिवलीचा पहिला ज्येष्ठ नागरिक संघ म्हणजे रघुवीर नगरचा, तो 1976 ला चालू झाला आहे आणि त्यामुळे फेस्कॉम मध्येही बरेचसे पदाधिकारी पण डोंबिवलीतले आहेत. अग्री महोत्सव 2019 ला त्यांचा सन्मान झालाय साहित्यातील व सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी. ही रेअर गोष्ट आहे, दुर्मिळ गोष्ट आहे की साहित्यिक क्षेत्रात पण आपण अग्रस्थान ठेवायचं आणि सामाजिक क्षेत्रात पण ठेवायचं. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात परिसंवादात वक्ता म्हणून आमंत्रित उस्मानाबाद येथे जानेवारी 2020 गुलमोहर या कवितेला उत्कृष्ट काव्य रचनेसाठी सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र, कविता व स्फुटलेखन यात अनेक पारितोषिके प्राप्त. संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार 2021 ग्रामीण कादंबरी उगम आणि विकास या PhD प्रबंधाच्या पुस्तकाला मिळाला आणि याच पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय पार्ले शाखा यांचा संशोधनाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झालाय 2023 ला. साहित्यरत्न पुरस्कार सर्वांगीण विकास संस्था महाराष्ट्र या संस्थेतर्फे 1 मे 2023 कविता व स्फुटलेखन यात अनेक पारितोषिक प्राप्त. ही लाईन डबल झाली आहे, मगाशी चुकून आली होती. काही फोटो बघायचे बघा, आपण त्यांचा साहित्यिक म्हणून एक प्रवास बघितला, खूप गुण बघितले, पण त्याचबरोबर ना स्वतःला आनंदी ठेवण्याची एक प्रवृत्ती आणि ही आम्ही सगळ्यांनी ज्येष्ठांनी जोपासायला पाहिजे. त्यांचे काही फोटो प्राप्त झाले, त्याच्यात छान वेशभूषा आहे, ह्या फोटोंमध्ये छान वातावरण आहे, म्हणजे ही स्वतःला आनंद ठेवण्याची सवय, आवड, ह्याचा मला इथे उल्लेख करावासा वाटला. निसर्ग एक स्फूर्तिस्थान, ज्यांना काव्य लेखन सुचतं त्यांच्यासाठी निसर्ग हा निश्चितच स्फूर्तिस्थान असतो. हा एक निसर्गातला त्यांचा फोटो आहे. विविध संस्थांतून आपली जबाबदारी निभावताना, मगाशी जे आपण बघितलं, अनेक संस्थांमधून त्या कार्यरत आहेत, होत्यात आणि पुढेही राहणार आहेत. तर हे त्यांचे कार्यात असतानाचा फोटो आहे. रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघातला हा फोटो आहे. जिजाऊ ज्येष्ठ नागरिक महिला संघ त्याचा हा फोटो आहे. ज्येष्ठ नागरिक 23वे राज्यस्तरीय अधिवेशन तिकडचा फोटो आहे. हा पण तिकडचाच आहे, 23वे राज्यस्तरीय अधिवेशन. सेतू माधव पगडी साहित्य मंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद तिकडचा हा फोटो आहे. आजचा विषय आहे लक्ष्मीबाई टिळक आणि सादर करणार आहेत डॉक्टर वृंदा कौजलगीकर. तर आपण यातून जरी बाहेर पडलो तरी एकंदर त्यांच्या ओळखीकडे बघितलं ना की आपल्याला कळतं की एक हिमनग आपल्या समोर आहे. एवढे बहुआयामी आपण म्हणतोय ते म्हणजे बघा, लेखक, कवयित्री, दिग्दर्शिका, एकांकिका, नाट्य, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, सूत्रसंचालन, टीव्ही आर्टिस्ट, आकाशवाणी आर्टिस्ट, कथाकार, कथाकथन, एक वक्ता, आणि हे सगळं असताना मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधिलकी सांभाळणं. कारण जेव्हा जेव्हा काही कामानिमित्त त्यांना विचारणा केली जाते की अमुक एक दिवस किंवा अमुक एक वेळ त्या दिवसाचा तुम्ही देऊ शकता का, तर ते पटकन त्यांचं जिथे डायरी किंवा कॅलेंडर आहे तिथे बघतात. बाहेर असल्या तर म्हणतात मी जाऊन बघीन आणि ताबडतोब ती तारीख देतात. हा जो स्वभाव गुण आहे हा समजून घ्या की आपल्याकडे आहे ते द्यायचंय, राखून नाही ठेवायचंय. म्हणजे महिन्यातून आपण 15 दिवस 17 दिवस बिझी आहेत, तर उरलेले दिवस जे आहेत ते आपण उरले तर ते कसे कुणाला देऊ शकतो याची त्यांना एक इच्छा असते. ही फार मोठी सकारात्मकता आहे.
वृंदाताई ही मला जाणवली वारंवार की तुम्ही कधीच हातचं राखून ठेवत नाही. फक्त तो दिवस तुम्हाला उपलब्ध पाहिजे, नाहीतर तिथे तुम्ही दुसरा दिवस देता आणि हे सर्व ठिकाणी तुम्ही करता. आता दिलासा विरंगुळा केंद्राचा संबंध म्हणजे तुम्ही ज्योतिताईंची एक जुनी मैत्रीण आहात. आणि ज्योतिताईंच्या माध्यमातून सुरुवातीला जेव्हा ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली तेव्हा तुम्ही काय किंवा तुमची एक मैत्रीण अपर्णाताई चिटणीस, म्हणजे आमच्याकडे हा कधीतरी प्रश्न पडतो की एवढा खजिना आला कुठून, एवढ्या सगळ्या कलावंतांचा, सामाजिक काम करणाऱ्यांचा आणि नम्रतापूर्वक असलेला हा एकत्र खजिना हिरेमाणकं या दिलासा विरंगुळात आली कुठून, त्याचा शोध घेतला तर त्याच्यात तुमचा एक वाघिणीचा वाटा आहे असं मला म्हणायला लागेल. तर तसंच तुमचा एक गुण आहे की आपल्याकडे आधी प्रेरणा आणि ज्ञान अमाप आहे, पण ध्येय ठेवून काम करणे आणि चिरकाळ काम करणे. म्हणजे कुठेतरी जाऊन आपलं पद भूषवलं आणि तिथून बाहेर पडलं असं नाही आहे. हा, वैचारिक शक्ती तुम्हाला अफाट आहे असं अपर्णाताई म्हणायचे. अमरणाताईंनी तुम्हाला फार जवळून बघितलेली आहे बरेच वर्ष. आणि योजनाबद्ध कार्य आणि सातत्याने कार्य आणि सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणं, हे एका साहित्याकडचे गुण. त्याचा मी परत एकदा उल्लेख केला कारण हे खरोखर सहजी प्राप्त होत नाही कुठे. आणि एवढं बोलून मी माझ्या परीने तुमची ओळख जी करता आली ती करून दिलेली आहे. आणि पुढील सूत्र डॉक्टर वृंदाताई कौजलकीकर तुमच्याकडे. हा, करा, सुरुवात करा. नमस्कार मंडळी. नमस्कार. प्रचंड मोठी ओळख खानोलकर सरांनी आता करून दिली, त्यांना फार कौतुक आहे आणि म्हणून ते नेहमीच माझं कौतुक करत असतात. खरं तर मला वारंवार त्यांच्यामुळे या संघामध्ये येऊन बोलण्याची संधी मिळते. मी पहिल्यांदाच त्यांचे मनपूर्वक आभार मानते आणि अशी संधी वारंवार तुम्ही मला देत जा. मी तुमच्यामध्ये येत जाईन जेव्हा जेव्हा मला वेळ असेल तेव्हा. आणि कौतुक तुम्ही फार करता. तसंच आजचं कौतुक खूप जास्ती झालेलं आहे असं मला वाटतंय. ठीक आहे, आता आपल्या विषयाकडे आपण वळूया. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्र हे जे पुस्तक आहे त्याच्यावरती आपल्याला आज बोलायचंय. लक्ष्मीबाई टिळकांचा कालखंड 1866 ते 1936 असा आहे आणि 24 फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन आहे. तेव्हा त्यांच्या स्मृतिचित्रांवरती आज मी बोलणार आहे. हा आत्मचरित्रपर ग्रंथ आहे. तो लिहिलाय 19व्या शतकामध्ये, पण आज 21व्या शतकामध्ये सुद्धा आपण तो अगदी आवर्जून वाचतो आणि त्याचं परीक्षण करतो, कारण तो तितकाच तोला मोलाचा आहे. तो काळाच्या प्रवाहामध्ये गडप्प झालेला नाहीये, ते एक अक्षर वाङ्मय आहे. आणि हे स्मृतिचित्र हे पहिलं आत्मचरित्र आहे, स्त्रियांनी लिहिलेलं पहिलं आत्मचरित्र, आणि ते सुद्धा इतकं सुंदर आहे आणि म्हणून त्याचा मान अजूनपर्यंत आपण ठेवतो. तो काळाच्या ओघात गडप्प झाला नाही. लक्षात घ्या, 19व्या शतक, त्यावेळेला बाईचं क्षेत्र काय होतं? चूल आणि मूल, उमऱ्याच्या बाहेर ती पडायची नाही. तशाच लक्ष्मीबाई सुद्धा अडाणी, अशिक्षित, घराच्या बाहेर कधी न पडणाऱ्या अशा होत्या. अशा ह्या महिलेने लिहिलेलं हे आत्मचरित्र, आणि आज आपल्याला त्याच्यावरती भाष्य करायचं आहे, कारण त्यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचं अनेक भाषांच्या मध्ये रूपांतर झालेलं आहे. इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा वेगवेगळ्या भाषांच्या मध्ये त्यांचं भाषांतर झालेलं आहे. आणि असा भाषांतर करण्यासाठी एखादा ग्रंथ का निवडला जातो? तर तो ग्रंथ अतिशय मौलिक असतो, त्याच्यामध्ये काहीतरी खास वैशिष्ट्य असतं. प्रथम आत्मचरित्राचा मान त्या ग्रंथाला आहे आणि म्हणूनच तो ग्रंथ अजरामर झालेला आहे. काळाच्या प्रवाहात तो वाहून गेलेला नाहीये. आजही आपण त्याचं पारायण करतो. या ग्रंथावरती कुसुम कुलकर्णी आणि सुहास जोशी यांनी सुद्धा एक पात्री प्रयोग केलेले होते. आणि तुम्हाला माहितीये, विजया मेहतांनी एक टेलिफिल्म त्याच्यावरती केली होती. इतका बोलाबाला त्या ग्रंथाचा झालेला आहे.
आपण जे लिहितो ते कधी काळी वाचलं जाईल, त्याच्यावरती कुणी भाष्य करेल, त्याच्यावर कुणी भाषण देईल माझ्यासारखी, असं त्या बाईला स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल. आणि म्हणूनच तो ग्रंथ इतका छान आणि सुंदर झालाय असं मला वाटतं. आता हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा कुठून आली? तर त्यांचा मुलगा देवदत्त टिळक यांनी एकदा आपल्या आईला सांगितलं की फादर विन्स्लो यांनी एक पुस्तक लिहिलं होतं 1923 मध्ये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की नारायण वामन टिळक द ख्रिश्चन पोएट ऑफ महाराष्ट्र, हे ते पुस्तक. आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी टिळकांच्या बद्दल बरंच काही लिहिलं होतं. तेव्हा देवदत्त टिळकांनी आपल्या आईला सांगितलं की तू आता तुमच्या आठवणी लिहायला सुरुवात कर. खरं तर अशा आठवणी ह्या लक्ष्मीबाईंनी अनेक वेळा अनेकांना सांगितलेल्या होत्या. पण आता मुलांनी लिहायला सांगितलं, आता लिहायला येते कुणाला. आणि गंमत अशी की त्या प्रयत्न करायच्या पण त्यातून, कारण टिळकाने थोडंफार त्यांना शिकवलं होतं बाळबोर लिहायला. मग त्या काडी किंवा आणखीन काय खडू काय मिळेल ते हातामध्ये घ्यायचं आणि त्या जमिनीवर लिहायच्या. आणि मग कोणाला ते पकडायचं, कागद पेन्सिल द्यायची आणि लिहून काढ म्हणून सांगायचं. तेव्हा कोळसा चालायचा, काडी चालायची, खडू चालायचा, खिळा चालायचा, कशाने जमिनीवर लिहायचं आणि ते कागदावर लिहायला सांगायचं. त्या म्हणतात लोक मला हसायचे, कारण तिरप्या घसरत्या ओळी, समाज सोडलेला नसायचा. तेव्हा ही मंडळी हसली की मी त्यांना सांगायची की मी पान भरून लिहिते, तोंड भरून बोलते आणि पान भरून जेवते सुद्धा. आणि असं म्हणून त्या गोष्टीवरती प्रकाश टाकायच्या. एक वेल्हाळ, गोष्टी वेल्हाळ अशी एक आजी आपल्या पुढे बसून आपल्या गतकालाचा संबंध लेखाजोखा आपल्या पुढे मांडते आहे असं वाटायला लागतं. साधी सुधी कथा स्वतःच्या जीवनाची आपल्या पुढे ती मांडते असं वाटायला लागतं. तेव्हा त्यांचा कालखंड 1 जून 1866 त्यांचा जन्मदिनच. आणि 1936 साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. गोखल्यांच्या घराण्यात जलालापूरला त्यांचा जन्म झाला. हिंदू धर्माचे सगळे आचार विचार अगदी कसोशीने पाळणारी ही एक ब्राह्मण स्त्री पुढे ख्रिश्चन धर्म स्वीकारते. एवढं परिवर्तन नावा टिळकांच्यामुळे तिच्यामध्ये झालं. बालपण, लग्न, टिळकांच्या बरोबरचं ख्रिश्चन धर्म स्वीकारणं आणि टिळकांच्या नंतरचं जीवन, अशा 4 भागामध्ये हे चरित्र आपल्याला बघायला मिळतं. तेव्हा त्यांच्या बालपणाबद्दल आपण बोलूया की हे जे सगळं बालपण म्हणण्यापेक्षा आधी आपण या ग्रंथाबद्दल आणखी थोडंसं बोलूया की हे जे सगळं त्यांनी 4 ग्रंथ 4 भागामध्ये लिहिलेलं आहे ग्रंथ. तर हा ग्रंथ तात्यासाहेब कोल्हटकरांनी त्यांच्या एका पुस्तकामध्ये, मासिकामध्ये क्रमशः प्रकाशित केला आणि नंतर तो पुस्तक रूपाने आला. कोल्हटकरांच्या संजीवनी मासिकात तो प्रकाशित झाला होता. स्मृतिचित्र हे नाव सुद्धा देवदत्त टिळक म्हणजे त्यांचा मुलगा भाल पाटणकर आणि प्रश्री कोल्हटकर यांनी मिळून ते नाव दिलेलं आहे. आणि 24 फेब्रुवारी ही त्यांची पुण्यतिथी. लक्ष्मीबाईंचं माहेरचं नाव मनकर्णिका असं होतं आणि सगळे लाडांनी त्यांना मनू मनू असं म्हणत असत. मनूच्या वडिलांना वेड लागलं होतं, म्हणजे सोळ्या ओळ्याचं, भयंकर सोळं ओळं. मीठ साखर पण धुवून घ्यायची, हा कटाक्ष. आणि मग आई आजीला त्याचा खूप त्रास व्हायचा. आता मीठ आणि साखर कसं धुवून घेणार? मग त्या एक युक्ती करायच्या. ते कुठे बाहेर गेले की एक धोतर किंवा असं फडकं पांढरं पसरायचं आणि त्याच्यात साखर किंवा मिठाचं वाळत घालायचं आणि त्यांना सांगायचं घेतलं धुवून. एकदा हे मनू त्यांनी बघितलं. बाल होत्या लहान 6-7 वर्षाच्या, काही कल्पना नाही या पाठीमागच्या गोष्टींची. आणि आईने जेव्हा सांगितलं की हे धुवून ठेवलंय, त्यावेळेला ती म्हणाली नाही नाही नाना, हे धुतलेलं नाहीये. आई खोटं बोलते. झालं. मग आईने त्यांनी जे डोक्यावर घर घेतलं आणि आईने तिला बाजूला घेऊन चांगलं धुपटून काढलं. तिला आला राग. ती म्हणाली कशाला जगायचंय मार खायला? इकडे वडील पण ओरडतात, इकडे आई पण मारते. सरळ उठल्या आणि घराच्या बाहेर गेल्या. गेल्या गेल्या नदीवर गेल्या आणि नदीवर जीव द्यायचा म्हणून गेले. पाण्यात शिरल्या, हळूहळू हळूहळू पाण्यात शिरल्या आणि मग पाणी फार गारे बाबा म्हणाल्या आणि बाहेर आल्या. तर इकडे घरामध्ये ही गेली कुठे? सगळीकडे शोधाशोध सुरू झाली. म्हणू नाही म्हणू नाही म्हणू नाही. आणि मग कोळी तिकडचे एक नदीवरती मासे पकडायला आला होता, त्यांनी त्यांना पकडलं आणि घरी आणून सोडलं. आणि घरी जेव्हा कळलं की ही मनू जीव द्यायला गेली, तेवढा अजून त्यांना मार पडला.
म्हणजे अशा प्रकारे त्यावेळेला खोड्या करणं किंवा निरागस वृत्ती कशी असायची त्यांची हे आपल्याला दिसतं. त्यांचं लग्न 11व्या वर्षी झालं. खर तर त्यांचा सगळा सांभाळ त्यांच्या आत्यांनी केला. खांबेटे त्यांचं नाव. ह्या आत्याला मूल बाळ कोणी नव्हतं आणि त्याच्यामध्ये त्या आत्याच्या घरी वाढले. अतिशय लाडा कोडात त्यांचं त्यांनी संगोपन केलं. नाशिकला आणि त्यांच्या बदल्या व्हायच्या आत्याच्या मिस्टरांच्या. नाशिकला एकदा ते गेले बदली होऊन. तिथे घराच्या जवळ सखू नावाची एक मैत्रीण राहत होती आणि 3-4 भावंड होती. वडील होते पण त्यांना आई नव्हती. आणि मग लक्ष्मीबाई त्या सखूशी खेळायला जायची आणि दोघे मिळून चूल बोळकी मांडून खेळत बसल्या की त्यांना कशाचं भान नाही. आणि मग इकडे 12 वाजल्यानंतर ही मंडळी घरी यायची जेवायला. बघता तर चुलखंड थंड. मग त्यांना वैताग यायचा आणि मग त्या लक्ष्मीबाईला हुसकून लावायच्या आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करायची. मग टिळकांच्या त्यांच्या भावाच्या लक्षात आलं, टिळक नावा टिळकांच्या त्या लक्षात आलं की ही आपली बहीण असं का वागते, स्वयंपाकाकडे का लक्ष देत नाही. तर ही लक्ष्मीबाई ती ते सारखे ते मनू ही मनकर्णिका ही सारखी तिथे येते. आणि म्हणून ते एक दिवशी जिन्यामध्ये लपून बसले. आणि ज्या वेळेला लक्ष्मीबाई तिच्याशी खेळायला म्हणून आल्या, सगळं आवरून करून आंघोळ बिंघोळ करून अशा खेळायला आल्या, त्याबरोबर काठी घेऊन तो त्यांच्या अंगावर धावला. चल जा, येऊ नको आमच्याकडे खेळायला. त्या म्हणाला का पण काय, चल तुझ्यामुळे आमच्याकडे स्वयंपाक होत नाही. दिला हाकून त्याला. मग त्या पण पक्क्या त्या मागच्या दाराने यायला निघाल्या. हा तिथे हजर असं म्हणून त्यांना हाकलून दिल्यानंतर त्यांना इतका राग आला. म्हणले आता ह्या घरात मी परत कधीही पाऊल टाकणार नाही असं म्हणत तणतणत त्या घरी आल्या. पण योग असाच की त्याच नावा टिळकांची पत्नी म्हणून उंबरठ्याचं माप ओलांडून त्या त्यांच्या घरामध्ये कायमच्या आल्या. तेव्हा अतिशय गमतीदार अशा सगळ्या हकीकती त्याने ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. टिळकांचा स्वभाव अतिशय चंचल, कुठे एका ठिकाणी स्थिर नाही. एखादी वस्तू समोर दिसली की जीव की प्राण, पण डोळ्याआड झाली की त्याची आठवण सुद्धा नाही. आणि स्वभाव असा की सगळ्यांना घेऊन यायचं. त्यांच्या घरामध्ये अनेक माणसं सांभाळायला होती. काही अनाथ स्त्रिया होत्या, काही अनाथ मुलं होती, काही विद्यार्थी होते, काही हवा प्लेटासाठी आलेले होते, काही रोग झाले म्हणून हवा प्लेट करायचा म्हणून येणारी त्यावेळेला मंडळी असायची, पाहुणे मंडळी असायची. ह्या सगळ्यांचा राबता घरामध्ये. आणि टिळक घरात एक पैसाही द्यायचे नाही. माणसं मात्र म्हणून ठेवायची, पैसा नाही द्यायचा. खरं त्याला पैसे मिळत नव्हते असं नाही, पण स्वभाव सगळा वाटून टाकायचा ना. ते प्रेसमध्ये काम करायचे, मिशनऱ्यांच्याकडे काम करायचे, कवी संमेलनामध्ये त्यांना मानधन मिळायचं, बक्षिसं मिळायची, ते शिकवण्या घ्यायचे. त्याच्यामुळे पैसा भरपूर असायचा, पण तो घरापर्यंत कधी यायचा नाही. कारण सगळं आलेलं वाटून टाकणं हेच त्यांचं काम असायचं. आणि त्याच्यावर मग टिळकांशी त्यांचे खटके उडत. कारण सगळं हे लक्ष्मीबाईंना मग निस्तरावं लागेल. त्या सांगतात एकदा घरात फक्त 4 आणे शिल्लक होते आणि मग मी टिळकांना सांगितलं की एवढे 4 आणे आता शिल्लक आहेत घरात आणि तांदूळ आणा. छोटा मुलगा रडतोय, त्याला भूक लागली, भात शिजवायचे, तांदूळ आणा. हे गेले अगदी ह्या नवऱ्यासारखं आज्ञाधारक नवऱ्यासारखं गेले. गेल्यानंतर बाजारामध्ये गेल्यानंतर तिथे एक छान दुकान दिसलं. त्या दुकानामध्ये अनेक वस्तू होत्या. तिथे एक चांदीची दौत होती. त्याकडे दौत आणि टाकाने घ्यायचं. ती दौत बघितल्यानंतर ना एवढा मोह झाला की किती छान आहे ही, आणि हिच्यात जर शाई भरून आपण लिहिलं तर आपल्या कविता किती सुरेख होतील. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता 4 आणे दिले, ती दौत घेऊन घरी गेले. लक्ष्मीबाईंना हे कळल्याबरोबर त्या इतक्या संतापल्या, ती दौत घेतली आणि त्यांनी फेकून दिली आणि त्यांचं कडाक्याचं भांडण झालं. असं कडाक्याचं भांडण अनेक वेळेला व्हायचं. टिळक त्यांना शिकवायला बसायचे. शिकवायला बसताना त्यांना काही नीट अक्षरे लिहिता यायची नाही. आणि मध्ये अक्षर नीट लिहिताना आले की टिळक चिडायचे आणि ते चिडले की ह्या हसायच्या. तसंच सोंगट्या खेळताना टिळक हरत चालले की हसत सुटायच्या आणि ह्यांना हसू काही केल्या आवरायचं नाही आणि त्यांचा संताप व्हायचा. एकदा तर त्यांनी गरोदर असलेल्या लक्ष्मीबाईंना जिन्यातून खाली ढकलून दिलं, इतका तो राग त्यांचा अनावर झाला होता. तेव्हा अशा प्रकारे टिळकांचं वागणं. आणखीन एक गमतीदार गोष्ट त्या सांगतात की लक्ष्मीबाईंचं दवाखान्यात जायचे दिवस आले होते. वेळ झाली होती, म्हणजे त्या गरोदर होत्या आणि आता नवऱ्याला सांगितलं, त्या टिळकांना सांगितलं की जाऊन टांगा आणा, आता मला दवाखान्यात जायचंय, पोटात माझ्या कळा येत. ठीक आहे. आज्ञाधारक नवरा कोट टोपी घातली निघाले. असाच पाऊस पडून गेला होता. छान वातावरण होतं. एका इलेक्ट्रिकच्या खांबापाशी
उभे राहिले. तिथे मस्त रानफुलं उमलली होती आणि ती रानफुलं बघून त्यांना कविता सुचल्या. आणि मग गवत फुला रे गवत फुला, गवत फुला रे गवत फुला करत मोठमोठ्यांदा ते कविता ते म्हणत बस. वेळेचं काही भान नाही. थोड्या वेळाने एक गृहस्थ त्यांना शोधत शोधत आले आणि म्हणे, अहो टिळक तुम्ही इथे आहात का? हो, काय झालं? अहो हा पेढा घ्या, तुम्हाला मुलगा झाला. आणि असं म्हणल्यानंतर त्यांना आठवलं, अरे बाप रे! आणि मग धावत पळत ते घरी आले आणि नंतर पुन्हा जे भांडण व्हायचं ते झालंच. लक्ष्मीबाईंचा स्वभाव सगळं जपून जपून ठेवायचं, साठवून ठेवायचं आणि ह्यांचा सगळा वाटून टाकायचं, देऊन टाकायचं. त्याच्यामुळे आयुष्यात ह्यांच्या वजाबाक्या सुरू असायच्या आणि माझ्या बेरजा. ह्याचा ताळमेळ कधी जमलाच नाही. ते म्हणायचे, मी गेले ना बाहेर की झालं. हे घरामध्ये यायचे, सगळं फेकून द्यायचं, काढून टाकायचं आणि सगळं घर स्वच्छ करून टाकायचं. आणि मग लक्ष्मीबाई घरी आल्या आणि हे सगळं बघितलं की मग त्या सगळी ती दिवाळी त्यांची असायची, त्या गेल्या म्हणून की ह्यांचा मग शिमगा सुरू व्हायचा की हे काय करून ठेवलेत म्हणून. लक्ष्मीबाई आणि ते कुठे गावाला चालले की लक्ष्मीबाई जवळ असू दे, नातेवाईकांना द्यायला म्हणून काही फळं घ्यायचे विकत, काही भाजीपाला घ्यायच्या आणि निघायच्या. हे ती फळं गाडीत सगळ्यांना वाटून टाकायचे, भाजीपाला खिडकीतून फेकून द्यायचे. अशा प्रकारे अतिशय विक्षिप्त अशा प्रकारे ते वागायचे. स्वतःची वास्तू होती, छान घर, म्हशींचा एक व्यवसाय सुरू केला होता. आणखीन काही गोष्टी होत्या. ह्या सगळ्या गोष्टी लक्ष्मीबाईंना काही न कळता त्यांनी परस्पर त्याची विल्हेवाट सुद्धा लावली आणि ह्यांना त्याची काही कल्पना नाही. आणि मग ते कळलं की दोघांची खडाजंगी व्हायची. आत्ता येतो असं सांगायचं, तू पाटपाणी घे, मी आत्ता येतो सांगायचं, जे गायब व्हायचं ते कुठे जायचे पत्ता नाही. आणि मग त्यांना शोधायला माणसं बाहेर पडायची आणि मग ह्या रडत बसायच्या. असं हे नेहमीच व्हायचं. तेव्हा हा जो काही प्रसंग आहे त्यांच्या जीवनातले, हे असे वारंवार घडायचे आणि त्याच्यामुळे त्यांचं आत्मचरित्र वाचताना नवरा बायकोचे खटके आणि भांडणं कशी रंजक असायची त्याही काळामध्ये हे आपल्याला दिसतं आणि आपल्याला हसायला येतं. जेव्हा त्यांनी ख्रिश्चन धर्म घ्यायचं ठरवलं, त्यावेळेला लोकांनी त्यांना इतकं केविलवाणं करून टाकलं होतं लक्ष्मीबाईंना, की त्यांना भीती घातली. आता बघ, तुला मांसाचा स्वयंपाक करायला लावते, तुझं दुसऱ्याशी लग्न लावून देते आणि मग या घाबरून जायच्या. आता काय करायचं? पण रडत बसायच्या. सगळ्यांनी म्हणून त्यांना असं केविलवाणं करून टाकलं. पण टिळक त्यांना म्हणाले, सगळ्या जगाने तुला सोडलं तरी मी तुला सोडणार नाही. आणि त्यांना केवढा मोठा आधार मिळाला. म्हणजे भांडणं खटके असायचे, पण आंतरिक प्रेम किती असायचं हे पण दिसायचं. त्या सांगतात की मी सासऱ्यांच्याकडे राहायला गेले होते. सासरवास तर भयंकर होता त्यांना, तो आता पुढचा भाग घेतेच आहे मी. तर ते म्हणाले, अंधार पडला की रानात एक विहीर होती, गावातली विहीर आटली होती. आणि मग सासरे म्हणायचे की दिवसा त्या रानातल्या विहिरीवरती खूप गर्दी असते, तू रात्री जाऊन पाणी भर. आणि ना अंधाराची तर भीती वाटायची, रानात कोण घर कळची घेऊन. मग टिळक म्हणायचे, तू काही घाबरू नको. मग ते काय करायचे, जेवण झालं की बाहेर चक्कर मारतो, फिरून येतो, मग बाहेर पडायचे, बाहेरच्या दाराने त्या मागच्या दाराने पाणी भरायला बाहेर पडायचे. टिळक रानातल्या विहिरीवरून पाणी आणून द्यायचे, ह्यांच्या हातात कळशी द्यायचे, ह्या आतमध्ये आणून भरायच्या. आणि सासरे बोना वाटायचं की अगदी इमाने इतबारे माझी ती सून अगदी छानपैकी काम करते. एकदा सासरे त्यांना म्हणाले टिळकांना की तू दुसरं लग्न कर, मी तुला कोकणातून 10 मुली आणून देतो, तिला सोडून दे. ते म्हणाले, हिचंच एकटीचं पोट भरता भरता मला नाके न मिळते, मी काही दुसरं लग्न करणार नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना खूप दिलासा मिळाला. म्हणजे अशा प्रकारे जरी त्यांची भांडणं होती तरी ती आंतरिक जिव्हाळा आणि आंतरिक प्रेम किती होतं हे आपल्याला दिसून येतं. जेव्हा त्यांना ख्रिश्चन हो म्हणून टिळकांनी कधी बळजबरी केली नाही, ते जरी झाले तरी. पण त्यांच्यावर बळजबरी नाही केली. हा दादा. पण ह्या बाईचं जे परिवर्तन झालं ते इतकं की एकदा मुसलमानाच्या हातचं पाणी प्यायल्याचं काळ त्या भडाभडा उकल्या होत्या. पण नंतर मुसलमान आणि मांग ह्या जातीच्या हातचं खाणं त्यांनी खाल्लं, स्वयंपाक त्या जेवल्या. इतकं परिवर्तन त्यांच्या मनामध्ये झालं आणि जातीपातीची ही जी मुळं होती ती सगळी उपटून काढली. आणि ते ही सगळी मंडळी त्यावेळेला ख्रिश्चन धर्माकडे का ओढली गेली होती? ते हिंदू धर्मातले रीतिरिवाज आणि मुख्य म्हणजे उच्च नीच प्रकार आणि जातीभेद ह्याच्यामुळेच ही मंडळी तिकडे ओढली गेलेली आपल्याला दिसतात. आणि टिळक जरी ख्रिश्चन झाले
संन्याशी झाले तरी तो ख्रिश्चनांचा संन्यास होता. तिथे आपल्या सगळ्या बायकोचा त्याग बी करत नाही आणि म्हणून सहजीवनामध्ये कधी त्यांच्या अंतर पडलं नाही. उलट ते हौसेने लक्ष्मीबाईंसाठी बूट घेऊन आले, गाऊन घेऊन आले, म्हणजे अशा प्रकारे त्यांची कौतुक सुद्धा त्यांनी केलेली होती. एक फुला मुलांचा कवी कसा जगला, कसा वागला आणि कशा प्रकारे त्यांचं सहजीवन होतं, हे सगळं आपल्याला त्यांनी स्मृतिचित्रामध्ये लिहून ठेवलंय, म्हणून आपल्याला ते आजपर्यंत कळतं. आतापर्यंत आपल्याला ते कळतं. नाहीतर आपल्याला कळलंच नसतं की नावा टिळक हे कसे जगले, कसे होते, काय होते, हे आपल्याला काही कळलं नव्हतं. टिळकांनी ख्रिश्चन धर्मामध्ये कीर्तनाची जोड दिली, म्हणजे तो हिंदू लोकांना परका फारसा वाटू नये म्हणून भजन कीर्तन, पखवाज वाजवायचा, तबला वाजवायचा, अशा प्रकारे हे सगळं ख्रिश्चनांचं कीर्तन त्यांनी सुरू केलं. अनेक मिशनऱ्यांनी त्यांना त्याच्याबद्दल खूप दूषणं दिली, पण टिळक हटले नाहीत. आणि त्यांचं मृत्यूपत्र टिळकांचं तर डोळ्यात पाणी आणणार होतं. ह्यूम साहेबाकडे ते वाढले आणि त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांनी लिहून ठेवलं की माझ्या कबरीवरती 2 फोटो लावा, एक माझा आणि एक ह्यूम साहेबाचा, आणि माझ्या खाली लिहा की याला, आणि ह्यूम साहेबांच्या खाली लिहा ह्यानी वाढवलं. तेव्हा अशा प्रकारे ही कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आणि सांगितलं की मला ख्रिश्चन धर्माप्रमाणे दफन माझं करू नका, माझं दहन करा. आणि ते दहन करून तिथे त्यांची स्मृती त्यांनी आणलेली आहे. तेव्हा त्यांचं चिडणं, सोंगट्या खेळणं, ढकलाढकली करून देणं, मारणं वगैरे हा जो काही सगळा प्रकार होता, तो असला तरी आंतरिक जिव्हाळा सुद्धा किती होता हे त्या स्मृतिचित्रातून आपल्याला दिसतं. आता लक्ष्मीबाई लहानच होत्या आणि नवऱ्यासारखा इकडे गेला, तिकडे गेला, तिकडे गेला असं त्यांचं चाललेलं असायचं. गेल्या की तिकडचंच. आणि त्याच्यामुळे मग त्या लहान असल्यामुळे मग मुली गोळा करायच्या आणि खेळायच्या. भावलीचं लग्न त्या एकदा खेळल्या. 5 दिवस ते भावलीचं लग्न त्या खेळल्या. आता त्यावेळेला अशीच असायची 5-5 दिवसाची लग्न, आणि हे घरात कोणाला माहित नाही. आणि त्यावेळेला इतकी गंमत सगळी, ते 5 दिवसाचे सगळे विधी त्यांनी केले आणि बँडवाले सुद्धा छोट्या छोट्या मुली खेळतात म्हणून फुकट वाजवायला आले. बँड वाजवत वरात बिरात घरामध्ये, आणि मग त्यांनी आजूबाजूच्या बायकांना हळदीकुंकवाला बोलवलं तर त्या सगळ्या बायका आल्या. मग त्यांना खणाऱ्याने ओटी भरणं हे आत्याबाईला करावं लागलं. आणि अशा रीतीने फुकटच त्यांचं सगळं, त्यांना काही माहिती, त्या बिचाऱ्या वर झोपलेलं आणि ते बँड बसतोय, सगळ्या बायका येऊन बसल्या घरात. आणि काय झालं लग्न केलं भाऊजीचं, आणि मग झालं, सगळ्यांना बोलवलं वगैरे, मग खिरापत वाटली, काय काय गंमत गंमत सगळी त्यांनी दिलेली आहे. तर त्या म्हणतात की हे सगळं मी केल्यानंतर मला पंचपक्वान्नाचं ताट माझ्या आत्याने आणि बहिणीने वाढलं. त्याच्यामध्ये काय नव्हतं, धम्मक लाडू होते, मुष्टी मोदक होते, सापट पोळ्या होत्या, गालगुडळे होते, कान पिरचक्या होत्या, सगळी पक्वानं मी त्या दिवशी जेवले. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या त्या सगळ्या वागण्याची त्या लोकांनी जी काही हे केली, दखल घेतली आणि त्यांना शिक्षा केली, हे पण त्याच्यामध्ये अगदी अगदी मोकळेपणाने त्यांनी सांगितलेले. त्यांचा सासूरवास हा तर फार गंमतशीर प्रकार आहे. सासरे एकटे राहायचे, सासूबाई त्यांना नव्हते. पण इतका तिरसट आणि विक्षिप्त स्वभावाचा हा मनुष्य होता की काही विचारू नका. एकदा टिळकांनी त्यांना मुरबाडला, ते त्यावेळेला राहत नाही, मुरबाडला आणून सासऱ्यांकडे ठेवलं आणि टिळक निघून गेले, मुंबईला गेले, सरदार गृहामध्ये जातो म्हणून सांगून गेले. तिथे गेल्यानंतर टिळकांचा पत्ताच नाही, पत्र नाही, निरोप नाही, काही नाही. मग सासरे बाप प्रत्येक वेळेला येऊन म्हणायचे, लक्ष्मीबाई तुमच्या नवऱ्याचं पत्र आलंय. सरदार गृहामध्ये त्यांना धोत्र बडवायचं काम मिळालं. त्या म्हणायच्या मला तिकडे नेऊन पोचवा, मी ती धोत्र वाळत घालीन. परत येऊन सांगायचे, लक्ष्मीबाई तुमच्या नवऱ्याचं पत्र आलंय. त्यांना तिथे आचार्याचं वाढप्याचं काम मिळालं, तो सगळ्यांना वाढतोय पंक्तीमध्ये. त्या म्हणायच्या मला तिकडे नेऊन पोचवा, मी त्यांची उष्टी बिष्टी काढली. अशा प्रकारे त्यांची खडाजंगी व्हायची. एकदा कसली तरी पैठणी होती त्यांना सासूने दिलेली, त्यांनी ती उघडून सुद्धा बघितलेली नव्हती, आणि ती पैठणी ह्या टिळकांनी कोणाला न सांगता गहाण टाकली. आणि गहाण टाकल्यानंतर हे सासऱ्यांना एकदा लक्षात आलं की घाण टाकली, म्हणजे त्यांच्या ओळखी असतात ना, थोडे छोटे गावड्या गावामध्ये एकमेकांना सगळ्या ओळखतात. हे घाण टाकलीची पैठणी त्यांच्या कानापर्यंत लिहिली, ती सोडून सुद्धा आणली, पण ती परत लक्ष्मीबाईंना कधी दिली नाही, कधी दाखवली पण नाही. पण त्याच्यावर लक्ष्मीबाईंना भरपूर टोमणे मारले. लक्ष्मीबाईच्या सासरे सांगायचे, माझ्या बांगड्या अगदी वाढवायला आलेल्या आहेत, मला नवीन बांगड्या भरायच्या. मग मला काय सांगता, पैठण आणून द्या, मग बांगड्या भरतो. माझी अगदी लुगडी फाटायला आली आहे, मग मला काय सांगता, आधी पैठण आणून द्या, मग लुगडी देतो.
अशा प्रकारे त्या पैठणीवरनं खूप त्यांना बोलणी खायला लागली. आणि एकदा शेवटी दिराने त्यांना सांगितलं, वहिनी पैठणी आणलेली आहे, घरात आहे, पण हे नानांना सांगू नको, मी तुला सांगितलं म्हणून. म्हणजे असे दीर सुद्धा त्यांच्या बाजूने काही वेळेला वळलेले असायचे. ते म्हणतात की सासऱ्यांच्या जवळ मी राहायला लागले, टिळक तर गेले होते निघून. आणि मग सासरे त्यांना वाटायचं की माझा जन्म नुसता खाण्यासाठीच झाला. एक तर त्यांचं बोलणं तिरकं, परत कोकणी पदार्थ, लक्ष्मीबाई देशावरच्या आणि हे कोकणातले, हे कोकणी पदार्थांची नावही विचित्र आणि सासऱ्यांची सांगण्याची पद्धत पण विचित्र. एकदा सासरे म्हणाले, पेसबुड्या भात कर. ते म्हणाले, पाणबुड्या मला माहिती, त्या पेसबुड्या म्हणजे काय मला काही कळेना. मी भाकरी करायची, मला ज्वारीच्या भाकरी येत होत्या, पण तांदळाची भाकरी करायला सांगितल्यानंतर पहिला पाऊसल्यानंतर जमिनीला कशा भेगा पडतात तशा सगळ्या भेगा माझ्या भाकरीला पडल्या. एकदा मला म्हणाले, आयती कर. त्यांना वाटलं मी आयतं बसून खाते म्हणून मला हे बोलते. पण मग त्याने एक युक्ती सुचली. सासरी भावानी असलं काही सांगितलं की त्या कळशी घेऊन पाणी आणायला म्हणून विहिरीवरती जायच्या. त्या विहिरीजवळ शेजारीच एक गंगूबाई नावाची माऊली राहायची. मग तिला बोलवायच्या आणि असं असं करायचं सांगितलं, कसं करायचं. मग त्या सांगायच्या, असं कर तसं कर, अगं पेसबुड्या भातनं घालणं गुडघाभर पाणी, झालं भरपूर पाणी, झालं पेसबुड्या भात. मग असे सगळे त्या पदार्थ शिकवायचे. आणि मग ह्या येऊन विमाने इतबारे ते पदार्थ करून सासरे भावांना खायला घालायचे. तेव्हा असा त्यांचा तो गुरु त्यांना तिथे भेटला होता. एकदा हरताळकावरती त्यांचं मौंद करायचं होतं आणि म्हणून मग सासरे भाऊ अगदी गोड गोड बोलायला लागले आणि तुम्हाला 2 सवाष्णी बोलवा, मौंद करायचे, मी सगळं तुम्हाला लाडूचं आणून देतो, बेसनाचे लाडू करायला सांगितलं. लक्ष्मीबाईंनी अगदी विमाने इतबारे सगळं छानपैकी लाडू बिडू केले. लाडू करून डब्यात भरले की तो डबा सासऱ्यांनी कडीकुंकवात ठेवून दिला आणि 2 लाडू फक्त बाहेर ठेवले 2 सवाष्णी. आणि मग आल्या सवाष्णी, आता 2 लाडू खायचे, अजून एखाद दुसरा कोणाला पाहिजे असला तर, आणि घरच्यांना नाहीच, म्हणजे त्यांना स्वतःला नाहीच. आणि मग सासरे बुवा प्रस्तावना करायला लागले, लक्ष्मी चोरून खाते. गंगाबाई होत्या सवाष्णी झालेल्या, त्या अशा भडकल्या. त्या म्हणाल्या, काय चोरून खाते हो? तुमचं तर सगळं कडीकुंकवात असतं, ती काय घासलेट पिटे का लाकडं खाते. आणि मग सगळ्या अंगाशी उलटल्या बरोबर सासरे बुवा तिथून पळून गेले. एकदा असं माडीवरती घर होतं वर खाली आणि वरती देवघर होतं. तिथून सासरे बुवा एक एक उपकरणी देवाची खाली फेकत होते आणि तोंडाने माझी सून मेली तिचं दहावं घालते. विद्यार्थी पळत आले टिळकांचे आणि ते म्हणाले, अहो वहिनी चला चला लवकर, काय झालं. अहो बघा नाना कसे करतायत, वरून एक एक देवाची उपकरणी फेकतात. ह्या गेल्या बघता तर वरून ते आपल्या सभा मंडपात फेकतायत सगळं, की माझा मुलगा मेला त्याचं दहावं घालतो, सून मेली तिचं दहावं घालतो, तिची अंत्ययात्रा काढतो, असं म्हणून सगळी खेळणे सगळी ती उपकरणे ते फेकत होते खाली. त्याने ती सगळी उपकरणे पदरात भरली आणि त्यावरती गेल्या आणि सासरी बुवांना विचारलं, काय झालं, तू उपकरणे घासली होतीस. हो घासली होती. खरं बोल. अहो घासली होती. घे माझी शपथ, तुमची शपथ, मी मेलो तर तुला काय दुःख होणार आहे. मंगळसूत्र हातामध्ये झालं आणि घे शपथ. त्याने मंगळसूत्र हातात घेतलं आणि शपथ घेतली. तेवढले बघ माझ्या पायाला हात लाव आणि घे शपथ. बघ खोटी शपथ घेतलीस ना तर जळून खाक होशील. त्या म्हणाल्या, होऊ दे एकदा, जळून खाक झाले तरी हरकत नाही, एकदा मी सुटेन तरी या जाचातून. आणि म्हणून त्या त्यांचे पाय धरायला लागले. सासरेबुवा मागे मागे, हा पाय जातात तर मागे मागे. शेवटी त्यांनी त्यांचे पाय घट्ट पकडले आणि शपथ घेतली. पण ते म्हणाले, त्या दिवशी मी मेले नाही, एकतर मी घासली होती उपकरणे आणि सासरेबुवांचं काही तेवढं पुण्य नव्हतं दुसऱ्याला जळून राख करण्यासारखं. झालं होतं असं की राख लाकडाची, सगळी उपकरणी तांब्याची, पावसाचे दिवस होते आणि त्याच्यामुळे सगळे डाग डाग परत परत येत होते. पण सासरेबुवांना ते पटलं नाही. सासरेबुवांचे असेच भरपूर काय 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 उद्योग असायचे. आणि रोज रात्री जेवण झाली पुरुषांची की शेणगोळा फिरवायचा. त्यावेळेला सगळ्या शेळ्यांनी सारवलेले अशा जमिनी असायच्या, शेणगोळा फिरवायचा आणि तो शेणगोळा त्या भांड्यापाशी टाकायच्या, की नंतर आपलंही जेवण झालं की एकदा दोन्ही शेणगोळे बाहेर टाकावेत असा त्यांचा हिशोब असायचा. सासरेबुवा त्यांना ते आवडायचं नाही. ते सांगायचे, हा शेणगोळा भांड्यापाशी ठेवू नको, बाहेर टाकून ये. पण लक्ष्मीबाईंना एक तर रात्र झालेली असायची, उशीर झालेली असायचा, झोप आलेली असायची
कंटाळा आलेला असायचा, वय लहान होतं त्यांचं, त्या नेमक्या तिथं टाकायच्या आणि मग जेवायला बसायच्या. जेवायला बसल्या की 2 मिनिटं सासरेबा थांबायचे, 2 घास घेऊ द्यायचे. लक्ष्मीबाई आधी उठा, तो गोळा नेऊन बाहेर टाकून या. किती वेळा सांगितलं तुम्हाला? की उठल्या लक्ष्मीबाई. मग सोळं सोडून ठेवायचं, ओळं नेसायचं, तो शेळ्यांचा गोळा टाकून यायचा, हात धुवायचे, परत सोळं नेसायचं. तसंच तुळशीला पाणी घालायचं, त्या नेमकं विसरायचे. 2 घास खाल्ले की सासरेबा विचारायचे, लक्ष्मीबाई तुळशीला पाणी घातलं का? उठा बरं आधी. मग परत सगळं हेच. त्याच्यामुळे इतका त्या सासऱ्यांच्या बद्दल त्यांचा म्हणजे इतका दुस्वास ते करायचे आणि त्याला इतकं छळायचे. आणि एक घरोघरची स्थिती होती अशी. तिथे प्रत्येक घरी त्या काळामध्ये छोट्या छोट्या मुलींना असे सासूरवास हे भोगावेच लागत होते. तेव्हा ही परिस्थिती काय फक्त त्यांच्या घरात होती असं नाही, तर सगळीकडे ही स्थिती होती. तेव्हा स्मृतिचित्र वाचताना आपल्याला केवळ लक्ष्मीबाई टिळक यांचं जीवन कळत नाही, तर त्यावेळी सामाजिक परिस्थिती कशी होती, त्यावेळेला घरोघर मुलींची, स्त्रियांची अवस्था काय होती, मोठी माणसं त्यांना कशा प्रकारे राबवून घेत होती आणि कशी शिस्त लावत होती, हे सगळं आपल्याला त्याच्यातून दिसतं. म्हणजे हे जे पुस्तक आहे ते केवळ त्यांचं आत्मचरित्र असलं तरी सुद्धा त्यांना समाजातल्या रीती रिवाज, चालीरीती, वस्त्र प्रावरण, दागदागिने, भांडीकुंडी ह्या सगळ्यांचं, अन्न पदार्थ ह्या सगळ्यांचं दर्शन आपल्याला या पुस्तकामध्ये होतं 19व्या शतकातलं. म्हणजे त्या दृष्टीने तो दस्तऐवज आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळची माणसं एकमेकांना धरून असायची, आधार द्यायची. टिळक ज्या वेळेला ख्रिश्चन व्हायला गेले त्यावेळेला लक्ष्मीबाईंची बहीण, मेहुणे, आत्याचे मिस्टर, त्यांचे धीर, जाऊ, आणखी बाकीची आजूबाजू शेजारची मंडळी सगळ्यांनी मिळून टिळकांवरती दबाव आणायचा प्रयत्न केला. त्यांना प्रलोभन दाखवली आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारू नका म्हणून त्यांना मागे खिचण्याचा खूप प्रयत्न केला. पण योग नव्हता, शेवटी ते इकडे गेलेच. टिळकांच्या घरामध्ये आणखीन एक कवी अगदी मोठ्या जोमाने वाढला, तो म्हणजे बालकवी ठोंबरे. 13 वर्षाचं वय होतं आणि नाशिकला कवी संमेलनामध्ये टिळक गेले त्यावेळेला ह्या बालकवींनी कविता सादर केली. त्यांनी कविता सादर केल्यानंतर त्यांच्या लक्षात की हा मुलगा झुंजून आणि हुशार आहे. आणि मग चौकशी केल्यानंतर कळलं की घरची तशी गरिबी आहे त्यांच्या, आणि म्हणून ते त्या मुलाचं शिक्षण अर्धवट होता कामा नये आणि म्हणून त्याला घेऊन ते आपल्या घरी आले आणि त्यांचा त्यांनी सांभाळ केला. खूप छान असं त्यांना शिक्षण दिलं आणि बालकवींचं बालपण तिथे अजिबात कोमेजलं गेलं नाही. उलट त्यांचा व्रात्यपणा, त्यांचा खोड्या, त्यांची मस्ती हे सगळं त्या घरांनी जपलं आणि त्यांचं बालपण जपलं. हे बालकवी लक्ष्मीबाईंना लिहायचं कसं ते शिकवायचे, अक्षर कशी लिहायची ते शिकवायचे. मनुष्य शब्द त्यांना लिहिता येत नव्हता, कारण जोडाक्षर लिहिताच यायचं नाही. मनुष्य शब्द त्यांना लिहिता यायचं नाही. मग बालकवीने त्यांना हाताला धरून मनुष्य लिहायला शिकवलं आणि माणूस पण जगवलं. ते म्हणतात इतक्या ते खोड्या करायचे. दत्तू म्हणजे लक्ष्मीबाईंचा मुलगा आणि बेबी त्यांची मुलगी आणि हा बालकवी, हे तिघांचं म्हणून मेतकूट जमलेलं असायचं. ते लोकांना जमा करायचे आणि त्यांना जादूचे प्रयोग करून दाखवायचे. त्याच्यामध्ये हा दत्तू आणि बालकवी समोर प्रेक्षकांच्या मध्ये बसायचे आणि बेबी उभी राहायची आणि तिला खाणा खुणा करून सांगायचे काय काय आणि त्याप्रमाणे ती जादूचे प्रयोग करायची. तो एक गमतीचा भाग होता. दुसरं असं की एकदा रावसाहेब म्हणून होते आणि त्यांनी टिळकांना पत्र लिहायला घेतलं आणि लक्ष्मीबाईंना विचारते पत्र लिहिली. मग ओळ पहिली लिहिली की साष्टांग नमस्कार, आणि मग रावसाहेब म्हणाले लक्ष्मीबाई म्हणाल्या असं अनेक वेळेला, म्हणजे एक एक ओळ लिहिली की ते म्हणायचे रावसाहेब आणि ह्या म्हणायच्या. असं किती वेळ तरी चालत होते पत्र लिहिपर्यंत आणि हे दोघं मिळून दत्तू आणि बालकवी दोघं हसत होते. आणि मग पत्ता त्यांना माहिती होता, आता पत्ता लिहायचा म्हटल्यानंतर ते दोघांना सांगितलं की पत्ता लिहा. पत्ता लिहिताना हे दोघं जण त्यांची नक्कल करत होते. बालकवी म्हणत होते खामगाव दत्तू होता जिल्हा अमका असं करून त्यांनी त्यांचं हसून हसून पुरेवाट होणं एक अशी सगळी गंमत केली. एकदा बेबी चिडली होती, कुठेतरी नर्सिंग कोर्ससाठी गेली होती राहायला आणि तिथे मग हे पत्र पाठवत नाही, लांब लचक पत्र मला पाहिजे, कारण त्यावेळेला पत्रांचीच दुनिया होती, त्यावेळेला टेलिफोन वगैरे काही नव्हते. तर मला लांब लचक पत्र पाठवा म्हणून तिचा हट्ट होता. मग बालकवींनी काय केलं, कागद फाडून तिच्या डोक्यापासून पायापर्यंत एकाला चिकटवून असे मोठे केले आणि असं ते पत्र, जशी कहाणी लिहितात आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, तिथे एक बेबी होती, असं म्हणून ते पत्र सगळं लिहिलं आणि ते तिला अगदी मोठ्याच्या मोठं पत्र पायापासून डोक्यापर्यंत असं पाठवलं. तेव्हा असं खिल्ली उडवणं
चेष्टा करणं, मजा करणं, हे सगळं बालपण त्यांचं तिथे जपलं गेलं. आणि ज्या वेळेला बालकवींनी आत्महत्या केली, ते अपघात झाला, आत्महत्या केली का काय नक्की त्याच्यावरती प्रकाश पडत नाही. पण ज्या वेळेला ते गेले आगगाडी खाली सापडून गेले, त्यावेळेला लक्ष्मीबाईंनी जे काही त्यांच्याबद्दलचे उद्गार काढले ते अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येणारे. इतकं मुलासारखं प्रेम त्यांच्यावरती त्यांनी केलं, त्यांना जपवलं, वाढवलं आणि एक सुंदर असा बालकवी महाराष्ट्राला टिळकांच्यामुळे मिळाला असं आपल्याला सांगावं लागतं. असे करुण रम्य प्रसंग सुद्धा त्यांच्या या चरित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतात. प्लेगची साथ आली होती, मानमोडी प्लेगच्या साथी, त्यावेळेला या दोघांनी मिळून लोकांची अतोनात सेवा केली. आणि सेवा करताना तिथला भ्रष्टाचार पण त्यांनी उघडकीला आणला. की दूध घ्यायचं 5 लिटर, 5 त्यावेळेला शेर असायचं, 5 शेर दूध घेतलं आणि बिल लावायचं 10 शेराचं. हे सगळे हिशोब त्यांनी शोधले, अन्नधान्याचे हिशोब शोधले आणि तो भ्रष्टाचार उघडकीला आणला. आणि या प्लेग झालेल्या लोकांची खूप सेवा केली. त्यांच्या बेबीला प्लेग झाला, छोटी होती आणि प्लेग झाली. अनेक डॉक्टरांनी तिच्यावरती उपचार केले, विलायतेतले डॉक्टर आले, त्यांनी उपचार केले, आयुर्वेदातले झाले, पण तो काही तिचा ताप उतरेना आणि वाढतच चालला. मग विलायती डॉक्टर ह्यूम साहेबांनी विलायती डॉक्टर आणला होता, त्यांनी तपासलं आणि लक्ष्मीबाईंना आणि टिळकांना सांगितलं की ही मुलगी आता जगणार नाही. ही जगणार नाही म्हणल्यानंतर टिळकांना एवढा धसका बसला, ते निघूनच गेले. आणि लक्ष्मीबाई त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणाले, तिला पलंगावरून खाली झोपवलं, जवाचं पोटीस केलं, ते अगदी छातीपर्यंत सगळं, तिच्या पोटापासून पाठीपर्यंत असं सगळं ते लावलं, तिला ब्लँकेटमध्ये घट्ट गुंडाळलं, गरम दूध त्याच्यात हळद घालून तिला पाजलं आणि तिला खाली ठेवून, ती ग्लानीतच होती, तिला खाली ठेवलं आणि म्हणाले की आता तू खुशाल मर बाई. मला असं वाटायला नको की शेवटपर्यंत मी उपाय नाही केले. मला जो उपाय माहिती त्या पोटीत बांधायचा जवसाचा, तोही मी केला, तुला गरम दूधही पाजलं, आता खुशाल मर असं म्हणून त्या बाहेर गेल्या, दरवाजा लावून घेतला आणि समोरच जंगल होतं, त्या जंगलात जाऊन इतकं जोरात रडून घेतलं, खूप अगदी आवाज काढून जोरात भोकाड पसरून त्या रडल्या आणि मोकळ्या झाल्या. जरा वेळाने शांत झाल्या. आता काय झालं बघूया म्हणाले. घरात आले, दार उघडताना भीतभीतच दार उघडले की आता काय बघायला मिळणार. आणि दार उघडलं, उघडल्याबरोबर ती बेबी म्हणाली, आई तू कुठे गेली होतीस ग, तुला कधीच्या हाका मारत होते. म्हणजे त्या जवसाच्या पोटीसाचा उपाय झाला होता आणि त्याप्रमाणे मग ती शुद्ध झाली आणि व्यवस्थित ती बरी पण झाली. तेव्हा असे हे दुःखाचे प्रसंग, त्याला सुद्धा ह्या कशा धीराने सामोऱ्या गेल्या याचं आपल्याला इथे चित्रण बघायला मिळतं. तेव्हा ही जी सामाजिक स्थिती आहे की एक पत्नी टाकून दुसरी पत्नी करणं, घरात अनेक मुलं माणसं असणं, मोठं घर असणं, घरामध्ये अंगण परस ह्या सगळ्या भाग असणं, हे सगळं त्यावेळच्या परिस्थितीचं चित्रण आपल्याला स्मृतिचित्रामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तेव्हा असं स्मृतिचित्र त्यावेळेचं दस्तऐवज आहे असं म्हणायला हरकत नाही. लक्ष्मीबाईंच्या एक वेगळ्या समजुती असायच्या. त्यावेळेला नुकतीच रेल्वे सुरू झाली होती आणि त्यांना वाटायचं रेल्वेचे डबे म्हणजे लाडू भरतात तसे, लाडूचे डबे असतात तसे रेल्वेचे डबे, माणसं आत बसवतात, वरून झाकण लावतात. आणि असं एक एक विचित्र असं त्यांच्या डोक्यामध्ये असायचं आणि मग टिळक त्यांना हसत बसायचे. काही ख्रिश्चन होते, त्यांना हे टिळकांचं वागणं फारसं पटायचं नाही, कारण हिंदू धर्म आणि ख्रिश्चन धर्म ह्याची जोड, सांधेजोड करायचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्या ख्रिश्चन लोकांना अजिबात पटायचं नाही. त्याच्यामध्ये एक मड्डम होती आणि ती त्यांना सारखा विरोध करायची. तेव्हा लक्ष्मीबाई तिचं नाव मंबाजी असं ठेवतात, जसं तुकोबांना मंबाजी अडवायचा तसं त्याने अडवायचा प्रयत्न केला. आणि मग टिळक गेले आणि गेल्यानंतर ह्या ब्रिटिश लोकांनी किंवा ह्या मिशनऱ्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांना एका अनाथ आश्रमामध्ये सुप्रिटेंडेंट म्हणून त्यांची नियुक्ती केली आणि तिथे त्यांना आसरा दिला मुंबईला. तिथला एक त्या प्रसंग सांगतात. सगळ्या मुली होत्या, 15-20 मुली, आणि त्या म्हणाल्या समुद्रावरती पोहायला जायचं. त्यामुळे चला जाऊया, ट्रिप काढूया. त्याच्यावर मड्डम आणि ते साहेब पण होते. जेवणाचे डबे वगैरे सगळे करून घेतले, कारण त्यावेळेस बाहेर खाण्याचा प्रकार होता, घरातूनच घेऊन जायचं, सगळं करून घेतलं आणि गेले जुहूला. आणि मुली आपल्या पाण्यात पोहायच्या, मजा करायची म्हणून गेल्या. आणि लक्ष्मीबाईंना काही आत जायचं नव्हतं, कारण त्यांचं वय झालं होतं. त्यामुळे हे डबे वगैरे सांभाळत मी बसले, त्यांनी समुद्राकडे पाठ करून त्या तिथे बसल्या सगळे डबे वगैरे मांडून, आणि मुली खेळत होत्या पाण्यामध्ये. ते मड्डमणी साहेब पण होते. मुलींना पाण्याचा अंदाज आला नाही.
आणि भरतीचा सुद्धा अंदाज आला नाही. भराभर 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 पाणी चढत गेलं आणि त्या मुली बुडत गेल्या. 11 मुली आणि 1 मुलगा त्याच्यामुळे मृत्यू पावले. तो धसका त्यांना इतका झाला, कोर्ट केस झाली, पोलीस आले आणि कोर्टामध्ये मग त्यांना साक्ष द्यायला उभं केलं. तेव्हा त्यावेळेचं वर्णन त्या म्हणतात की तिथे मी साक्ष देताना माझी अवस्था कशी झाली होती याचं त्या इतकं तंतोतंत छान वर्णन करतात की मान सारखी हालते माझी, की अगदी मला ते सहन होत नाही असं. आणि लुगडं अस्ताव्यस्त झालेलं, केस अस्ताव्यस्त पडलेले. आणि मग एका वकिलाने त्यांना दंडाला धरलं आणि स्थिर केलं, कारण त्या सगळ्या अशा हालत होत्या. आणि मग त्यांनी ती साक्ष दिली. त्यांच्यावरती काही बालट आलं नाही, पण त्या 11 मुली गेल्याचं दुःख त्यांना खूप झालं आणि त्याच्यातून त्या धक्क्यातून त्या लवकर बाहेर नाही येऊ शकल्या. तेव्हा अनेक गंभीर करुणरम्य असे प्रसंग त्यांच्या चरित्रात आपल्याला वाचायला मिळतात. जसं टिळकांचा विक्षित स्वभाव दिसतो तसं त्यांचं प्रेमही दिसतं. जसे गमतीदार प्रसंग बालकवींच्या पुढे दिसतात तसं त्यांचं जाणं किंवा त्या मुली बुडल्या ते हे सगळं किंवा बेबीचा प्लेग ह्याच्यातून आपल्याला करुणरम्य प्रसंग सुद्धा त्या चरित्रामध्ये दिसतात. एक प्रेमळ, शोषित, वत्सल आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची ही बाई होती असं आपल्याला म्हणावं लागतं. तेव्हा टिळकांच्या पश्चात त्यांना नाशिकला कवी संमेलन झालं, त्याचं अध्यक्षपद त्यांना देण्यात आलं. त्या तिथे अध्यक्ष म्हणून गेले. तेव्हा अध्यक्ष पाहुण्या कविता सादर केल्या पाहुण्यांनी गेल्या आणि त्याचे अध्यक्ष होते के अत्रे. तर अत्रे त्यांना साहित्य लक्ष्मी असं म्हणाले. ती पदवी दिली त्यांनी, साहित्य लक्ष्मी असं म्हणाले अत्रे त्यांना. आणि त्यांना म्हणाले खूप साहित्याची सेवा केली, हे एक पुस्तक लिहिलं ते सुद्धा केवढं दस्तऐवज झालेलं आहे आणि आता तुम्ही आराम करा. तेव्हा त्या उठून उत्तर देताना म्हणाल्या की अजून माझा पूर्णविराम झालेला नाहीये. आणि त्यांनी त्याच्यानंतर पुढे भरली घागर नावाचा एक कथासंग्रह, कविता संग्रह प्रकाशित केला. रेव्हरंड टिळकांनी ख्रिस्तायन नावाचं पुस्तक लिहिलं होतं, म्हणजे हातात घेत होतं लिहायला. त्याचे 10 भाग त्यांनी लिहिले होते, पण पुढचे 66 भाग लक्ष्मीबाईंनी पूर्ण केले, ते सुद्धा 65व्या वर्षी. अशा रीतीने उतार वयामध्ये विदुषी म्हणून नावारूपाला आलेली ही स्त्री आपल्याला बघायला मिळते. खटकेबाज संवाद, संसारात स्वभावभिन्नतेमुळे त्यांची वजाबाकी टिळकांची आणि यांची बेरीज, त्याच्यामुळे होणारे सगळे फजिती, हा सगळा भाग आणि अत्यंत खोडकर अतिशय बालिश असे बालकवी, त्यांचा सहवास, मुलांचा प्रेमळ सहवास, हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आणि स्मृतिचित्राबरोबर त्या कविता करतात, बायबल सारखा ख्रिस्तायन सारखा ग्रंथ पण लिहितात, हे आपल्याला दिसतं. आणि त्यांचं स्मृतिचित्र त्यांना पूर्ण नाही करता आलं. त्यांच्या मुलांनी त्यांच्या मृत्यूच्या नंतर ते पूर्ण केलं. पण त्याच्यामध्ये ते वाचताना, हे स्मृतिचित्र वाचताना आपल्याला असं लक्षामध्ये येतं की या बाईचा शेवट कसा झाला, मृत्यूला ही एवढी बाई विरोधातपणे कशी सामोरी गेली, याचा कुठे आपल्याला उल्लेख दिसत नाही किंवा ते आपल्याला कळत नाही. आणि तिची एक चुटपूट आपल्याला लागून राहते. असं हे पुस्तक स्मृतिचित्र जे मला समजलं ते मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. अतिशय सुरेख असं हे पुस्तक आहे. एका स्त्री लेखिकेने लिहिलेलं, अडाणीबाईंनी लिहिलेलं पुस्तक, त्याचा एवढा बोलाबाला झालेला आतापर्यंत कुठल्या पुस्तकाला लाभलेला नाहीये. धन्यवाद. छान, खूप छान. थांबा जरा, बाकीच्यानी खूप बरं वाटलं ऐकून. आवडलं डॉक्टर वृंदाताई, ऐकून कथा ही एकंदर या लक्ष्मीबाई टिळक या स्मृतिचित्र पुस्तकाचं जो तुम्ही आढावा घेतलाय, तो फक्त पुस्तकाचा आढावा नाहीये. मनू ही ती व्यक्तिरेखा आहे. त्याच्यानंतर 1900च्या शतकात लिहिलेलं हे एक वाङ्मय आहे, चिरकाळ टिकणारं वाङ्मय आहे. आपण त्याला अडाणी म्हणू शकत नाही. शिक्षित आहे, सुशिक्षित आहे, फक्त लेखन येत नव्हतं असं म्हणायला हरकत नाही. पण ते आत्मचरित्र जे तयार झालेलं आहे त्यांच्या मृत्यू पश्चात, त्याचे अनेक ठिकाणी भाषांतर झालं असा तुम्ही उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर टेलिफिल्म कुलकर्णी आणि जोशी ह्या जोडीने बनवली. विजया मेहताने टेलिफिल्म केली. विजया मेहताने ते. ओके, वा वा, छान. आणि मुलाने आईला सांगितलं तू आठवणी लिही म्हणून, कारण आईचं जे आयुष्य होतं
ते इतकं मल्टीफोल्ड होतं लहानपणापासून ते लग्न झाल्यापासून, जे आपल्या नवऱ्याचं जे एक लिखाण बाकी होतं, ज्याचे 65 पैकी 10च भाग लिहिलेले होते, ते आपल्या 65व्या वर्षी पूर्ण करणं इथपर्यंतचा तो काळ आहे. तर तो काळ चालत असताना मुलाला इच्छा झाली की आईने लिहावं म्हणून, आणि म्हणून हे जे काही स्मृतिचित्र आहे ते जन्माला आलेलं आहे. बरोबर. किंवा ते काडीने खडूने जमिनीवर खिळ्याने कोळशाने लिहायचे, हम्म. आणि वाक्य छान वापरलं, पान भरून लिहिते, पोटभर जेवते आणि पोटभर बोल. पोटभर जेवते. हो. तर हा पान भरून जो लिहिते. स्वभावातला मिश्किलपणा किंवा नवऱ्याबरोबर होणारे तंटे, त्याला बगल देणं, आणि हे सगळं करत असताना आपलं अस्तित्व आणि त्या काळातली सामाजिक स्थिती सांभाळणं. हिंदू धर्म पाळणारी ख्रिश्चन होते, आणि हे जे एकंदर जे लिखाण आहे ते दादासाहेब कोल्हटकरांनी संजीवनी हे त्यांचं जे मासिक होतं त्याच्यात क्रमशः प्रसिद्ध केलं. म्हणजे याच वेळेला समाजातील इतर जी लोक होती त्यांनी पण आपली एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा गोष्ट उचलली. एकाने साठवून ठेवायचे, दुसऱ्याने वाटून टाकायचे. हम्म. हे परंपरागत चालू असलेला नवरा बायकोतला विषय आहे. आता येतो सांगून गायब व्हायचं, हा पण पूर्वीचा एक पुरुषांचा स्वभाव असायचा. आणि ख्रिश्चनांचे भजन बसवायचे आणि दोन धर्मांची सांधेजोड करायची, हा टिळकांचा स्वभाव त्याच्यातून आला आहे. युन साहेबांनी वाढवले, त्याची त्यांना नोंद ठेवायची होती आपल्या मृत्यूनंतर. हा सगळा जो प्रवास आहे ना दोघांचा, हा काय असा एकसूत्री प्रवास नाहीये, हो. पण तो या लिखाणातून आपल्यापर्यंत पोहोचलाय. आणि या सगळ्यातून तुम्ही एक छान उल्लेख केला, तो एक बालकवींचा केला, बालकवी दत्तू आणि बेबी, नंतर बेबीचा आजार. पण आता तुम्ही जे शेवटी खंत म्हणालात की त्यांचा शेवट कसा झाला असेल तो कळत नाहीये, पण ज्या पद्धतीने बेबीच्या आजारामध्ये डॉक्टरांनी सांगितलं की आता ही जगणार नाहीये, तेव्हा मी माझ्यानी जो शक्य आहे तो शेवटचा उपाय पूर्ण करून घेते, हा जो एक मानसिकता आहे आपल्या मुलीच्या बाबतीतली, आणि बाजूच्या झाडांमध्ये जाऊन मुक्त रडून घेणं, म्हणजे एके ठिकाणी कर्तव्य बुद्धी आहे, एके ठिकाणी कुठे थांबायचं, मनाचे विचार कुठे स्थिर करायचे ते आहे, पण मन आहे मोकळं करण्यासाठी. त्या सगळ्या गोष्टी याच्यात छान पद्धतीने घेतल्या आहेत. पण तुम्ही जो एक महत्वाचा भाग सांगितला तो असा आहे की याच्यातून आपल्याला त्या काळातली सामाजिक स्थिती व्यवस्थितपणे दर्शन होत आहे. हम्म. आणि तो त्यांच्या म्हणजे सासुरवास म्हणा, एक पत्नी असताना दुसरी पत्नी करणं, किंवा सासऱ्यांनी वेगवेगळ्या क्लुप्ती करून सासू सासऱ्यांनी सुनेला छळणं, आणि हे सर्व ठिकाणी कॉमन होतं. तर आपण त्या काळात गेल्याचाही भास झाला. एक उत्तम नवरा बायकोच विस्कळीत असलेला संस्कार सरळ चालताना पण बघता आला. हो. बालकवी सकट दत्तू आणि बेबी यांचा पण समावेश आला. त्यामुळे याच्यात असं म्हणायला हरकत नाही की लक्ष्मीबाई टिळक यांचं त्यांच्या लहानपणापासून शेवटपर्यंतचा जो सगळा उहापोह आहे तो त्यांनी स्वतःच्या लिखाणातून व्यक्त केला आणि आपल्यापर्यंत पोहोचवलं. आणि 1.5 शतक मागे किंवा 2 शतक मागचा आपल्याला आढावा घेता आला. तुमच्यात ती क्षमता आहे, तुम्ही हे उत्तम रीतीने आमच्याकडे पोहोचवलेलं आहे. आणि आजच्या या सादरीकरणात येण्याबद्दल तुमच्या ऋणात राहू इच्छितो. हे अपर्णाताईंचे शब्द असायचे. तुम्ही आमच्या एक फार महत्वाच्या सभासद आहात. कारण मी म्हणते तुम्ही मला संधी दिली आणि माझे विचार मांडायची खूप
तुम्ही मला सगळे मीच आभार मानते तुमचे, कारण कुठेतरी व्यक्त व्हायला व्यासपीठ मिळावं लागतं, ते तुम्ही मला नेहमी देता. ते आता कसं कसं तुम्ही आभार मानूच नका. आम्हाला खूप गर्व असतो की आमच्याकडे आपल्याकडे सभासद रूपाने एवढी ज्ञानी मंडळी आहेत आणि याचा गर्व आपल्यालाच वाटत नाही. जर डोंबिवली किंवा परिसरात कुठच्याही स्पर्धा असल्या, कुठच्याही असून दे, मग त्या लेखनाच्या असून दे, कविताच्या असून दे, गाण्याच्या असून दे, 4पैकी 3 बक्षीस आपल्या सभासदांना असतात. म्हणजे असं काहीतरी एक वेगळं रसायन आहे. त्यामुळे छान बरं वाटलं आणि आपण इथे हा कार्यक्रम थांबवतोय. सगळ्यांचे खूप खूप आभार.